अगदी घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये एकदम चमचमीत ढाबा किंवा हॉटेलसारखा आज आपण सुरती अंडा घोटाळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तुम्ही जर अंडा प्रेमी असाल आणि अंड्याचे तेच प्रकार खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तसा हा चटपटीत अंड्याचा नवीन प्रकार नक्की करून बघा, जो तुम्ही पाव, ब्रेड, चपाती, भाकरी सगळ्यांबरोबर खाऊ शकता। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। तर अंडा घोटाळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। तुम्ही कढईमध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल। पॅन छान गरम झाला की चमचाभर यामध्ये आपण बटर घेतलेला आहे। यामध्येच 2 चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे। तेल बटर मिक्स करून भाजी तयार करणार आहोत। तुम्ही फक्त बटर किंवा फक्त तेल जरी घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। छान कडकडीत गरम झालेला आहे। आता यामध्ये एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे। आता कांदा आपल्याला खूप जास्त लालसर रंगावर किंवा खूप जास्त बदामी रंगावर करायचं नाही, हलकासा गुलाबी रंगावर आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। तर साधारणतः 2 मिनिटं मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत हलक्याशा गुलाबी रंगावर कांदा छान लालसर झालेला आहे। आता यामध्ये इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही किसून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। सोबतच 2 चमचे आपण यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे। आता टोमॅटो सुद्धा छान नरम होईपर्यंत साधारणतः 2 मिनिटं मध्यम आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो परतायला तसा फार जास्त वेळ लागत नाही, 1-1.5 मिनिटातच चांगला टोमॅटो नरम व्हायला सुरुवात होतं। तर तुम्हाला टोमॅटो परतून घ्यायचा नसेल तर याला झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर फक्त 1-2 मिनिटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे टोमॅटो कांद्यावर चांगला नरम होतो। तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। टोमॅटो छान नरम झालेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता हे सुद्धा साधारणतः 2 मिनिटं आपल्याला चांगला लालसर किंवा यातला कच्चेपणा कमी होईपर्यंत आलं लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे साधारणतः 2 मिनिटं अगदी मध्यम आचेवर चांगलं परतून घेतलेलं आहे। सगळा कच्चेपणा कमी झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पूड आहे, अगदी पाव चमचा हळद आहे, अर्धा चमचा रोजच्या साठवणीचं तिखट आहे किंवा अगदी पाव चमचा गरम मसाला पावडर आहे। हे सगळे मसाले आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये नेहमी उपलब्ध असतात। तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आणि सुरुवातीला अजिबात पाण्याचा उपयोग न करता थोडंसं वर खाली तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून साधारणतः पाव कप आपण इथे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा याला छान तेल सुटेपर्यंत 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलेलं आहे। सगळा कच्चेपणा यातला कमी झालेला आहे। तुमच्याकडे गरम मसाला पावडर नसेल तर अर्धा चमचा पावभाजी मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता। दुसऱ्या शेगडीवर इथे आपण पाण्यामध्ये 4 अंडी उकडत ठेवलेली होती। अंडी चांगली उकडून झाली की याची सालं काढून आपण इथे उकडलेली अंडी घेतलेली आहे।